नवी मुंबई महानगर पालिका ने वित्तीय वर्ष 2025-26 के लिए करीब 5,700 करोड़ रुपए का बजट पेश किया है। इसके तहत पहले से जारी विकास कार्यों के साथ कई नई योजनाएं तैयार की गई हैं। पालिका की तरफ से सरकारी विद्यालयों में कंप्यूटर शिक्षा को बढ़ावा देने के लिए कंप्यूटर लैब शुरू किए जाएंगे। बच्चों में वैज्ञानिक दृष्टिकोण बढ़ाने के लिए अटल लैब तैयार किए जाएंगे। विद्यार्थियों में अध्ययन परिणाम की जांच के लिए प्रथम नामक संस्था से सर्वे करवाकर विद्यार्थियों के साथ शिक्षकों की क्षमता बढ़ाने पर विशेष ध्यान दिया जाएगा। सरकारी नौकरी की तैयारी करने वाले विद्यार्थियों के लिए राज्य सरकार के साथ मिलकर एक सेंटर तैयार किया जाएगा, जहां विद्यार्थियों को आईएएस और आईपीएस जैसी नौकरियों के लिए तैयारी के लिए मार्गदर्शन दिया जाएगा। शहर की स्वास्थ्य सुविधा बढ़ाने के लिए डैशबोर्ड तैयार किया जाएगा, जिससे नियमित तौर पर लोगों को यह जानकारी मिलती रहेगी कि किस अस्पताल में कितने बेड खाली हैं। नवी मुंबई महानगर पालिका अस्पतालों में कम से कम कीमत में एमआरआई की जांच सुविधा उपलब्ध करवाई जाएगी। कैंसर के इलाज के लिए नेहरू अस्पताल में तैयार किए गए कीमोथेरेपी बेड के साथ कैंसर की जांच के लिए सभी पालिका अस्पतालों में व्यवस्था की जाएगी। कैंसर मरीजों का टाटा अस्पताल के साथ मिलकर उपचार करवाने का प्रयास भी किया जाएगा। इस अवसर पर नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलाश शिंदे ने कहा कि हमने शहर के सर्वांगीण विकास पर ध्यान केंद्रित करते हुए यह बजट तैयार किया है। हमने शिक्षा, स्वास्थ्य और प्रदूषण नियंत्रण से लेकर नागरिक सुविधाओं का विशेष ध्यान दिया है। आरोग्य देतो, त्याच्यामध्ये दर्जा सुधारायचा। मला वाटत नाही की हे काही त्याच्या राजकीय त्याच्याशी निवडणुकाचा संबंध त्याच्याशी जोडता येईल। आणि दुसरा जो भाग आहे की करवाढ, मी आपल्याला आधी पण सांगितलं की जी मालमत्ता आहे ज्या कराच्या जाळ्याच्या बाहेर आहेत त्या जाळ्यामध्ये आणून त्याच्यामधून कर वसुली करणं हे प्रधान प्राधान्य आहे। मग नागरिकांसुद्धा दोन बाबी असतात की एक नागरिक म्हणतो की काही लोक आपल्याला करच भरत नाही, ज्यांच्याकडून भरतात त्यांच्याकडून फक्त कर वसुली वाढली होते। त्यामुळे हे पहिल्यांदा आपण ज्या कर बाह्य मालमत्ता आहेत त्यांच्यावर कर लावून आपण उत्पन्न वाढवतो। आपल्याला जर बघितलं असेल तर मालमत्तांचे भाव जशा पद्धतीने बदलत चालले आहेत, सिडकोची ज्यावेळेस मालमत्ता वितरित होतात किंवा ज्यावेळेस त्याचे ऑक्शन होतात तर आपल्याला नजीकच्या काळामध्ये जवळजवळ पाम बीचला 5 लाखाच्या वर हा स्क्वेअर मीटरचा दर गेला, जो 2 वर्षापूर्वी 2.5 लाख 3 लाख होता। आणि मग पर्यायाने मागणी वाढते, त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन विकली जाते, त्याच्या एवढी महागडी जमीन खरेदी केली जाते। त्यामुळे नवीन विकास केंद्र आपल्याकडे उद्योग येतील। आपल्याला ज्ञात आहे की आपल्याकडे 5 स्टार हॉटेल नव्हते। आज जर बघितलं असेल तर विवांता आले, मॅरियटचे 3 सेंटर आपल्याकडे आले आणि नवीनही अजून 2-3 हॉटेल ह्या MIDC क्षेत्रामध्ये येऊ घालतात। त्यामुळे नवीन रोजगाराच्या संधी हे विमानतळ आल्यामुळेच शक्य आहे, कारण आत्तापर्यंत त्याला मागणी नव्हती, आता नव्याने मागणी होऊ घातली आणि त्यामुळे शहराला त्याचा निश्चितपणे फायदा होणार। See, I have specifically taken 2 points into my budget speech. One is about to starting a separate hospital at the Sanpada, animal hospital. And secondly, I have already mentioned to have a last rites of these pet when they dead animal. So we are coming with their crematorium also, the separate crematorium. And already the ABC program is already been in place, so that will be in strength. See, what you say is correct. Building was constructed, but it was not made operational. When we studied it, there were some other features required into like a hospital. So interior work is already been started. Those what are the deficiencies in those buildings in the hospital, that has been identified. New work has been allotted. Now it is in the verge of completion. Within a couple of months that civil work will be completed and then it will be made operational for the public. लक्षात घेतलं पाहिजे की कुठलंही शहर एका दिवसात तयार होत नाही, ती त्याची एक प्रक्रिया आहे। फेज वाईज कुठलीही गोष्ट होत असते। झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणामुळे त्याच्यामुळे तिथे सुविधा तयार झाल्यानंतर तिथे पण उत्पन्न आपल्याला निश्चितपणे मिळेल। आज जर बघितलं असेल तर आपल्याला तिथले लोकसंख्या जी आहे आपण फक्त 35,000ची लोकसंख्या आपण तिथे म्हणतो। 14 गावाचं क्षेत्र जवळजवळ 20 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्र आहे। त्यामुळे आज तिथे लोकच जी काही व्यापार आहे तोच नसल्यामुळे मग उत्पन्न कसं येणार? कारण एक तर प्रॉपर्टी असल्या पाहिजेत,
त्यामुळे ते आज आपल्याला त्याचं नियोजन करून आपल्याला त्याच्यामधून एक चांगले उत्पन्नाचं साधन निश्चितपणे होईल. सगळ्या बाजूने शहर विकसित होतं. सिडकोचा नैना प्रकल्प आहे, त्या बाजूने बदलापूर कुळगाव डेव्हलपमेंट MMRDA काम करते, ग्रोथ सेंटर तिकडून येते, मल्टी मॉडल कॉरिडॉरचं तिकडून येतो आहे. आपल्याला जर माहिती असेल तर ऐरोली कटाई नाक्याचा जो रस्ता आहे तो तिकडून येतो. ह्याला नेटवर्क एकदा आलं आणि मल्टी मॉडल कॉरिडॉर झाला, एअरपोर्ट झालं की ऑटोमॅटिक तिथे डेव्हलपमेंट होतील आणि उत्पन्न वाढेल. आपण जे म्हटलं की लीडर सर्वेमध्ये मी माझ्या 2-3 वेळा मी आधी पण बोललो, एक जवळजवळ 48,000 प्रॉपर्टीमध्ये आपल्याला वापर बदल झालेला किंवा त्याच्यामधलं क्षेत्र वाढलेलं, असे 2 प्रकारचे आपल्याला बाबी निदर्शनास आल्यात. याच्या आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचं सर्वे करावा लागतो. कारण मी तुम्हाला ज्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्सचं बिल देणार तर किती क्षेत्र वाढलं, त्याला दंड किती लावायचा आहे, वापर बदलला, किती क्षेत्राचा वापर बदलला, त्यामुळे ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये होतील आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच्यामध्ये आपण नियुक्त केलेली आहे. आणि पुढील आम्ही त्याला 3 महिन्याचा कालावधी दिला आहे की ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टींचं ग्राउंड ट्रुथिंग करा आणि नेमकं आपल्याला मग त्याच्यातून त्याचे बिल रेज करून आपल्याला उत्पन्न वाढवता येते. APMCमधले जे काही अनधिकृत बांधकाम आहेत ऑलरेडी त्याच्यावर आपल्याला ज्ञात असेल की आम्ही कारवाई याच्यावर सुरू केलेली सगळ्यासाठी. आणि स्वच्छतेबाबत APMC बरोबर बसून 2 मीटिंग झालेल्या आहेत. त्यांना आम्ही त्यांचे जे गटर व्यवस्था आणि त्यांची विशेषतः जे प्लॅटफॉर्म आहेत भाजीचे तिथले ज्या बाबी आहेत, प्लॅटफॉर्म नादुरुस्त झालेले आहेत, ते दुरुस्त करण्याचे त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि एक सार्वजनिक सुरक्षा स्वच्छता आहे ती दोन्ही मिळून यंत्रणा मिळून करतात. मैं आपके लिए बताना चाहता हूँ कि आज ये जो बजट हमने पेश किया उसमें लिवेबिलिटी पे ज़्यादा ध्यान दिया है. तो एक लाइफ जो है कि लिवेबिलिटी इंडेक्स कैसे बढ़े जाए सिटी की, उसमें रोज़गार की ज़्यादा से ज़्यादा फैसिलिटी कैसे हो जाए. तीसरी बात जो यहाँ से आए कि जो हम एजुकेशन हेल्थ फैसिलिटी कैसे स्ट्रेंथन करें. चौथी बात जो आ रही है कि जो हमारे डिसेबल सेक्शंस है उसके लिए भी ज़्यादा से ज़्यादा प्रावधान ये बजट में किए हैं. तो एक क्या ऑलराउंड डेवलपमेंट के लिए सिटी के लिए किया है. सिटी जो एज ए सिटी की ग्रोथ हो रही है, एज ए डेवलपमेंट हब जो है ग्रोथ हब करके उसको उभरना चाहिए. उसके लिए जो सिडको की बिल्डिंग है उसको रीडेवलपमेंट सेल भी लाया है. तो ये नई बातें ये सब बजट में आई. टूरिज़्म डेवलपमेंट प्लान में ये इंडिपेंडेंट स्टडी रहेगा. वो स्टडी होने के बाद यहाँ जो पोटेंशियल है, तो यहाँ पोटेंशियल है कि वन साइड देर इज एन ए क्रीक, द अदर साइड देर इज एन ए हिल. So there is on hill side we had some tourism activity like in Gavli Dev, Sulai Devi. Their development is already been started. Apart from that कोई hiking है, all those issues can be taken into the उसका भी हम सोच करेंगे. जो मैंग्रोव एरिया है, क्रिक साइड है, तो मैंग्रोव पार्क है, ये भी एक संकल्पना आती है कि वो मैंग्रोव पार्क विकसित करें. एक मरीना है, जो मरीना MMB जो है महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड जो है वो विकसित कर रहे हैं, उसके सहयोग से हम ये करेंगे. तो इससे क्या रहेगा कि दोनों रोजगार भी मिल जाएंगे, सिटी को एंटरटेनमेंट एक्टिविटी भी आ जाएगी और दोनों साइड से. और इन बिटवीन द जो सिटी है उसमें जो थीम पार्क्स है हमारे, जब अभी सेंसरी गार्डन है, वंडर्स पार्क है, ज्वेल ऑफ नवी मुंबई आहे, उसका भी विकास होके वहाँ भी ज़्यादा टुरिझम ॲक्टिव्हिटी आज. आपल्याला जर बघितलं असेल तर ही जेवढी मोठी हॉस्पिटलची व्यवस्था आपण करतो आहे त्याच्यामध्ये परमनंट डॉक्टर, आपल्याला कॉन्ट्रॅक्च्युअल काही डॉक्टर्स आहेत, सेवा मानधनी सेवा आहेत आणि आपल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटसाठी जे आहेत, हे तिन्ही पद्धतीचे ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आपण नियुक्त करतो आहे आणि पुरेसे डॉक्टर प्रत्येक हॉस्पिटलला राहतील अशी आपण व्यवस्था केलेली आहे. आपण जो आहे आपण जो काही गैरवापर होत होता तर काही लोकांवर आपण गुन्हे दाखल केलेले आहे. म्हणजे जो काही पार्किंगचा गैरवापर होत होता आणि जवळजवळ 30 पार्किंग आपल्याकडे आहेत महानगरपालिकेच्या, लहान मोठ्या ज्या पार्किंग आहेत ह्या पार्किंगचं पूर्ण सर्वेक्षण करून त्याच्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमण्याची कारवाई सुरू केलेली आहे. त्यांचे काही ठेके काही दिवसापूर्वी संपलेले होते आणि त्याचा गैरवापर होताना हे निदर्शनास आल्यानंतर आपल्या माध्यमातून निदर्शनास आलं, काही आमच्या लोकांच्या आम्ही फील्ड इन्स्पेक्शनमध्ये लक्षात आलं, त्यामुळे त्याचं पूर्ण सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे आणि तो आपण आता सगळे वापरात एक व्यापारी तत्वावर वापर. नाही असं नाही आहे. आपण म्हणतात की ह्याच्या पार्किंगच्या बाबतमध्ये ही बाब लक्षात आली की काही ठेके तिथे काही लोक गैरवापर करतात. सगळ्याच ठिकाणी गैरवापर होतो असं नाही आहे. आणि दुसरा जो भाग आहे की मी आपल्याला आधी पण सांगितलं की या वर्षी आपण हे जे सगळे आयडेंटिफाय करून त्याचं सर्वेक्षण सुरू केलं आहे आणि यांचे दर ठरवून ह्या सगळ्या स्वतंत्र यंत्रणा त्याच्यामध्ये लावल्या जातील. पुढे अशी कार्यपद्धती केली जाईल की जो ठेका संपण्याच्या अगोदर त्याला एक 4 महिने 6 महिने
अगोदरच त्याची प्रक्रिया नवीन ठेकेदार नियुक्त करणे किंवा त्या ठेकेदाराला इनबिल्ट काही सुविधा आपण देऊ शकतो की 15% 20% वाढ देऊन तोच ठेकेदार पुढे जाणे, या दोन्ही बाबींचं नवीन टेंडर करताना आपण तरतूद करणार आहोत. से बेसिकली हमें ये ध्यान रखना चाहिए कि हर एक एजेंसी को हम बिल तो बेचते हैं, वी आर एक्सपेक्टिंग कि दे विल रेसिप्रोकेट. So this is the last step. Up to 17 crores. No, this is the last step to take an action. Every consumer is been issued the bill. Every consumer is supposed to pay the bill because it is a bounden duty on the every consumer.